आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात पाणीसाठा कमी असतानाही पाणी कपातीची गरज नसल्याची महापालिकेची भूमिका। पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पाणी कपात न करण्याचा निर्णय। मुंबईमध्ये गेल्या आठवड्यापासून उष्णता वाढली। राज्यभरात तापमानात वाढ। काल राज्यात सर्वाधिक 41.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। आशियातील सर्वाधिक अब्जाधीश मुंबईतच। भारतातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती $1 लाख कोटी वर। बीजिंगला मागे टाकत मुंबईने पटकावलं जागतिक अव्वल स्थान। वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासांतर्गत 12 इमारतींचं काम सुरू। दिवाळीपर्यंत काम पूर्ण करून डिसेंबर अखेर घरांचा ताबा देण्याचं मंडळाचं नियोजन। चिवुड्डाण पुलाच्या पाडकामाला उद्यापासून सुरुवात। पुलाचं काम सुरू असताना लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता। पुण्याच्या मुळशीतील महाळुंगे गावातील सूर्यमुखी मंदिराचं नाव मतदार यादीत आल्यानं चर्चा रंगली। दरम्यान मंदिरातील गणपतीलाही निवडणूक आयोगाने मतदानाचा अधिकार दिल्याची एक गमतीशीर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल। अंड्याच्या घाऊक दरात घट। महिनाभरात अंड्याचे दर प्रति शेकडा सरासरी 100 रुपयांनी कोसळले। एनईसीसी दर पाडत असल्याचा उत्पादकांचा आरोप। केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारा क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्ध्वस्त। पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये मोठी कारवाई। पोलिसांकडून उपकरणांचीही जप्ती। देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचा 375वा बीज सोहळा। सोहळ्यानिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट।